चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राजाराणी गोट या चारही संघांना विनंती करेल व्यासपीठा समोर यावं। नक्कीच या ठिकाणी आपण बक्षीस समारंभ सुरू करू तत्पूर्वी आपण काही विशेष सन्मान घेऊया। सर्व प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करू। गेली 5 रथ तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि या ठिकाणी आता काही विशेष सन्मान केले जातील। चला तर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला ते आमचे प्रवीण टेंबे अर्थात पनवेल समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल। चला या रुपेश दादा या आपण सन्मान करा। चला त्यानंतर आमचे 2 पंच मनोज पवारचा सन्मान झालाय सचिन कडू आणि या ठिकाणी सुनील तांडे सर या आपण आपला सन्मान केला जाईल। चला थोडे आनंद साईडला वा। बघा या ठिकाणी किरवली संघ चॅम्पियन राहिले। अप्रतिम कामगिरी संपूर्ण टीमची राहिली आणि काय जबरदस्त खेळ संपूर्ण टीमचा राहिला। आपण या ठिकाणी सन्मानित करतो प्रवीण टेंबे यांना, त्यानंतर सुनील तांडे सर या। तर सुनील तांडे सरांचा सन्मान केले जाते आणि त्यानंतर आमचे सचिन कडू उत्कृष्ट पंच 5 रथ ज्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका पार करण्यात आली त्यांचा सन्मान केले जाते। या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करूया। सचिन दादा कडू या, मंडप डेकोरेशन कोणी असेल तर या, आपलाही सन्मान इथे केला जाईल स्पर्धेच्या वतीनं। तर या ठिकाणी बघा चारही विजेत्या संघांना विनंती करेल आपण व्यासपीठाच्या समोर या, लगेचच बक्षीस समारंभाला सुरुवात केली जाईल। बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केलेत सन्माननीय हनुमान हरी पाटील या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत ज्यांच्या वतीने आलेत। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे सन्माननीय गणेश ट्रान्सपोर्टचे ओनर संजय शेठ मारुती पाटील यांच्या वतीने। त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या स्वर्गीय हरिभक्त परायण वसंत भाग्यवान म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रेमदादा वसंत म्हात्रे यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक मालिकावीर ह्या ट्रॉफ्या आल्यात। स्वर्गीय कुशाल शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय शांताराम शेठ पाटील माजी सरपंच धोंगड्याचा पाडा यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आल्यात। त्यानंतर संतोष शेठ मडवी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले यांच्याकडून सन्मान चिन्ह आलेत। एक स्पोर्ट्स सायकल निवृत्ती शेठ मडवी यांच्याकडून आले, एक स्पोर्ट्स सायकल नारायण शेठ पाटील बोरदुल यांच्या वतीने आम्हाला आले। या सर्व दानशूदात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। बघा तुलसीराम शेठ डोंगरे आणि विशाल शेठ पाटील यांना विनंती करेल आपण यावं। बक्षीस समारंभाला आता सुरुवात होणार आहे। बक्षीस समारंभाला सुरुवात होईल तत्पूर्वी मी मान्यवरांना विनंती करेल बघा कोणत्या तरी संघाचं गार्ड एका रिक्षामध्ये राहिलेत, कोणाच्या असतील आपण घेऊन जा, बॅग आहे आणि गार्ड आहेत, कोणत्याही संघाचे असतील ते आपण घेऊन जा। शेवटी बघा शांतता ठेवा, समोर संघ चारही संघ आपण विनंती करतोय। या ठिकाणी आपण बक्षीस समारंभ सुरू करणार आहोत। खरं तर या स्पर्धेतला यस बामाशेठ पाटील यांच्याकडून आम्हाला 15 बिस्लरी बॉक्स पुरवण्यात आलं। राजेश शेठ गरज 2 जण यांच्याकडून 25 बिस्लरी बॉक्स, त्यानंतर रुपेश रामा पाटील सिद्धी करवले यांच्याकडून 15 पाण्याचे बॉक्स, त्यानंतर महेश दादा केणी अंकित दादा केणी पेटाली यांच्याकडून पाण्याचं टँकर आम्हाला पुरस्कृत करण्यात आले खरं तर मैदानासाठी। त्यानंतर आरती मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर रघुमामा पाटील सिद्धी तलोचे मजकूर यांच्याकडून संपूर्ण संघासाठी टी शर्ट आल्यात। या सर्व दानशूदात्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तर शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी मयुरा ज्वेलर्सचे ऑनर जेम्स भाई यांना विनंती करी यावं आपण समोर। तर मॅन ऑफ द मॅच ठरले या अंतिम सामन्याचा संघ किरवली आणि मंगेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच। मंगेश पाटील या।
तर मंगेश पाटील त्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण त्याला मॅन ऑफ द मॅच देत आहोत या सामन्यामध्ये. खरं तर बहुमूल्य कामगिरी मंगेश, व्हेरी वेल प्लेड. अंतिम सामन्यामध्ये काय चमकदार कामगिरी त्याने केली आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. व्हेरी वेल प्लेड मंगेश, खूप चांगला खेळ मैदानावरती. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बघा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्या अगोदर आपण या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य घेऊन आम्ही येत असतो. खरं तर प्रत्येक विजेते संघ टॉप पर मध्ये येणाऱ्या चारही संघाच्या 12व्या खेळाडूला या ठिकाणी कूलर देण्यात येणार आहे. तर चारही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचे लाईन मध्ये. विजेता संघ लाईनअप करा, बघा लाईनअप करा प्लीज. किरोली संघ, खिडुकपाडा संघ, राजाराणी घोट संघ आणि दानसर संघ आपण लाईनअप करा. चला चारही संघाचे 12वे खेळाडू आपण या. चला कूलर घेऊन या आमचे आयोजक कमिटी. बघा कूलर किरवली संघ फायनल सामन्याचा विजेता गुलशन पाटील. चला गुलशन पाटील या. त्यानंतर उपविजेता संघ खिडुकपाडा निखिल म्हात्रे, निखिल म्हात्रे. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी दानसर संघ सूरज वावेकर आणि राजाराणी घोट संघाचा राजा धुमाल. चौघांनी या. चौघांसाठी बघा कूलर आहेत. हे कूलर देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया आमच्या मान्यवरांना. चला गुलशनला प्रथम आपण द्या. विजेता संघाचा खेळाडू आहे, 12वा खेळाडू. चला चौघ या, एकत्र या. चौघांना 4 चला घेऊन या. चारीच्या चारी घ्या, टाइमपास नको. चला चारी 12वे खेळाडू. आज खूप आनंदित झालेत कारण नेहमी 12वा खेळाडू राहून काही मिळत नाही, परंतु आज या स्पर्धेच्या वतीने खरं तर त्यांना इथे आपण पाहतोय प्राइज दिले, एक कूलर आणि त्या कूलरचे मानकरी ठरलेत या चारही संघाचे खेळाडू. एकदा विजेते चारही संघांना विनंती कर टाळ्या वाजवा. चारही 12वे खेळाडूंना कूलर. काहीतरी नवीन संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आणि बघा चारही कूलर या ठिकाणी गुलशन पाटील किरवली, सूरज वावेकर दानसर, निखिल म्हात्रे खिडुकपाडा आणि राजा धुमाल घोट या चारही खेळाडूंना आपण कूलर देतोय. अभिनंदन चारही 12वे खेळाडूंचं. येणाऱ्या कालामध्ये काही दिवसानंतर त्यांची इलेक्शन मध्ये 11 मध्ये देखील वर्णी होणार ही ती अपेक्षा बाळगतायत. आणि त्यानंतर आपण देणार त्या स्पर्धेतला उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर, त्यासाठी देखील कूलर आहे. आणि बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं सर्वोत्कृष्ट फिल्डिंग या स्पर्धेमध्ये दाखवली आहे आणि संघ ठरेल या स्पर्धेमध्ये सिद्धेश उलवेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खिडुकपाडा संघाचा खेळाडू सिद्धेश भास्कर ठरला आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात क्षेत्ररक्षक. सिद्धेश आपण सिद्धेश उलवेकर, सिद्धेश उलवेकर. सिद्धेश उलवेकर ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि भव्य दिव्य ट्रॉफी, भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्याला कूलर देऊन आपण सन्मानित करतोय. विजयदादा पाटील, त्यानंतर गणेशदादा पाटील, त्यानंतर योगेंद्रदादा पाटील, रुपेशदादा पाटील, चंद्रकांत पाटील, हनुमान पाटील आणि कलवम पाटील. चला यानंतर या स्पर्धेतली स्पोर्ट्स सायकल सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरेल त्या खेळाडूला आपण देणार आहोत. आपण या स्पर्धेतली स्पोर्ट्स सायकल आणि संघ ठरेल हे बक्षीस देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया. मी जेम्स भाई, रामदास भाई, कमलाकर भाई यांना विनंती करतो या. आपण परेश भाई या, सगळ्यांनी या. आपण सर्व आमचे मान्यवर आता एवढेच राहिलेत. खरं तर संतोष शेठ आपण या, संतोष शेठ मडवी आपण या, सगळ्या या ठिकाणी उपस्थित राहा. तर या ठिकाणी मित्र या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या खेळाडूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतल्यात आणि तो ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. मॅन फ्रॉम खरं तर आपण पाहतो इथे टीम राजाराणी घोट संघाचा खेळाडू सुनील सालुंके. व्हेरी वेल बॉलिंग सुनील सालुंके ठरले स्पर्धेतला
सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि त्याला देत होता पण ही स्पोर्ट्स सायकल ज्यामध्ये पुरस्कृत केले स्वर्गीय मंगल नागो मडवी यांच्या स्मरणार्थ निवृत्तीदादा मंगल मडवी यांच्याकडून ही स्पोर्ट्स सायकल आली आणि ती देऊन आपण सुनील सालुंकेला स्पर्धेमध्ये सन्मानित करतोय। रामदासभाई पाटील पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर A1 वडापावचे ऑनर परागभाई, त्यानंतर छत्रपती ट्रॉफीचा आयोजक सन्माननीय कमलाकर शेठ पाटील, जम्सभाई जय मल्हार मयूर ज्वेलर्स, त्यानंतर इथे सर्व मान्यवर यांच्या शुभाशय आपण देतो। सुनील सालुंकेला इथे उत्कृष्ट खेळाडू अर्थात उत्कृष्ट गोलंदाज। चला यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये मित्र ज्या खेळाडूने सगळ्यांची मनं जिंकली आणि तब्बल 78 धावा स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळी केली आहे आणि तो खेळाडू ठरेल या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोस टू द टीम आणि खेळाडू आहे जय गणेश्वर धानसर संघाचा एकही खेळाडू नाहीये आणि 78 धावेची खेळी करणारा बारक्या पोरजी हा ठरलाय उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स सायकल आणि त्याला ही ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाते। आमचे मान्यवर उपस्थित आहेत, नक्कीच या ठिकाणी त्यांच्या शुभाशय बारक्या पोरजीला इथे पण प्राइज देऊन सन्मानित केले जाते। बारक्या व्हेरी वेल बॅटिंग करतो संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला परंतु संघाची कामगिरी भरपूर चांगली होती, नक्कीच अभिनंदन। त्यानंतर आपण या स्पर्धेतलं चतुर्थ क्रमांक देणार आहोत। या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक आहे स्पर्धेतलं 25,000 आणि 25,000 रोख कॅश आणि त्यानंतर स्वर्गीय प्रभाकर असो पाटील स्मृती चषक ट्रॉफी 25,555 रुपये या संघाला दिले जातील। संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे राजाराणी गोट संघ। चला या राजाराणी गोट संघ संपूर्ण टीमची कामगिरी भरपूर चांगली राहिली। खरं तर या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करत संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला परंतु सेमी फायनलच्या लढतीमध्ये या संघाला परास्त केलं ते म्हणजे टीम विराट स्पोर्ट खेडूपडा संघानं, त्यामुळे तो संघ चतुर्थ क्रमांक। सर्व मान्यवरांच्या शुभाशय चला या ठिकाणी सर्व आमच्या मान्यवरांच्या शुभाशय मी देतो। चतुर्थ क्रमांक रोख कॅश प्राइज 25,555 रुपये देऊन संघाला सन्मानित केले जाते। खूप चांगला खेळ राहिला संघाचा राजाराणी गोट संघ या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक राहिला। बघा पनवेल तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामदासभाई पाटील उपस्थित, त्यांच्या उपस्थितीतून हॅलो शेख। तर या ठिकाणी आपण देणार त्या स्पर्धेतला तृतीय क्रमांक रोख कॅश प्राइज 25,555 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी संघ ठरला या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक जय गणेश्वर धानसर। चला जय गणेश्वर धानसर संघ या आपला संगणक आणि आपलं टीम चला या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ जय गणेश्वर धानसर। संपूर्ण टीमला आपण आमंत्रित करूया। चला या धानसर संघ कैलासपूरची काय जय गणेश्वर धानसर संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी। संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली परंतु सेमीफायनलच्या लढतीमध्ये त्या संघाला परास्त व्हावं लागलं, तो संघ राहिलाय या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी। संपूर्ण टीम जय गणेश्वर धानसर सगळे खाली बसा खेळाडूंनी। बघा रोख कॅश प्राइज 25,000 रुपये 555 आणि भव्य दिव्य स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील
स्मृती चषक देऊन सन्मानित केले जात आहे। नक्कीच आमचे सर्व आयोजन कमिटीचं आम्ही कौतुक करू। संपूर्ण जवानमान मित्रमंडळाने जवानमान सिद्दीक करवलेच्या प्रत्येकानं या ठिकाणी 100% देऊन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केली आहे। तर या ठिकाणी आपण पाहतो तृतीय क्रमांक। तर मित्र द्वितीय क्रमांक देण्याच्या अगोदर आपण एक विशेष सन्मान घेणार आहोत। खरं तर मित्र या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे जसं मी मगाशी सांगितलं, चित्रपटातला हिरो पडद्यावरचा हिरो वेगळा असतो, पडद्याच्या पाठीमागे वेगळे हिरो असतात। परंतु या स्पर्धेला ज्यांनी खरं तर अथक परिश्रम घेतले, मग खेळपट्टी सारवण्यापासून आखण्यापर्यंत, त्यानंतर इकडे प्रत्येकाची जेवणाची व्यवस्था करण्यापर्यंत असे उत्कृष्ट कुक आणि आचारी संतोष दादा पाटील इन्व्हाइट करेल। या कांतीलाल दादा पाटील आपण या, सचिन दादा आणि महेश या चौघांनी इन्व्हाइट करेल। चौघांनी या, खरं तर टाळ्या होत्या यांच्यासाठी। संपूर्ण 5 रात्रीमध्ये अप्रतिम कामगिरी। संतोष दादा या, संतोष दादा आपण या इकडे बघा। प्रत्येक वेळी पडद्याच्या पाठीमागे राहू नका, कारण पडद्याच्या पाठीमागचे हिरो येते। संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी हॅलो डबल केला हॅलो संतोष दादा या, संतोष दादा, संजय दादा, हो संजय दादा तर मेन आहे, आयोजक आहे तो, सगळ्यात मोठा आयोजक तो आहे, मेन कॅशर। या संतोष दादा, काका या काका, सचिन पाटील, चला कांतीलाचं स्वागत करूया। महेश या, महेश या, काका आले बघा। मित्र एकदा जोरदार टाळ्या। सगळ्या खेळाडूंना विनंती करेल, कारण ही खेळपट्टी ज्या प्रकारे तुम्ही पाहताय त्या खेळपट्टीला पाचीरात्र इथे मेंटेन केलंय कांतीलाल पाटील आणि संतोष दादा, महेश दादा आणि सचिन दादा, या चौघांसाठी टाळ्या होत्या। मित्र प्रत्येक स्पर्धेमध्ये आयोजक काय करतात की एकाच वेळा पीस सारवतात आणि आखतात, परंतु दररोज दुपारी 11 वाजता खेळपट्टीला सजावट करणं हे त्यांचं काम होतं। कौतुक करेल। सकाळी 11 वाजता इथे आले तर रात्री थेट 4 ते 5 वाजता घरी जातात, एवढी मेहनत त्या स्पर्धेमध्ये। नक्कीच या ठिकाणी सन्मान केले जाते, करायला पाहिजे, कारण मित्र आपण इकडे काही करतो परंतु सगळ्यात मेहनत त्यांची आहे, त्यांचा सन्मान करणं महत्वाचं आहे। टाळ्या वाजवा सगळ्यांनी, खेळाडू प्रेक्षक सगळ्यांनी, धन्यवाद। उत्कृष्ट आचार्य, कोणत्याही धाब्यातलं चव येणार नाही एवढी चव त्यांच्या हाताला आहे। संतोष आमचे काका, नक्कीच त्यांचं मनपूर्वक आभार। कांतीलाल, त्यांचे सचिन आणि महेश। त्यानंतर आता आपण वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे। द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये ज्या संघाने पटकावलाय रोख कॅश प्राइज 50,555 आणि भव्य दिव्य ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत। तत्पूर्वी आमचे स्कोरर या, सगळे स्कोरर या आपण, ओमकार मडवी, हर्षद पाटील, महेश पाटील, सागर, भावेश पाटील, सागर पाटील, या सगळ्यांनी या, एकत्र या, एकच सन्मान करू, सगळ्यांचं वेगवेगळं नको, एकत्र या। करण पाटील या, जेवढे स्कोरर होते सगळ्यांनी या। आणि पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी देखील आमचे ते छोटे मुलं होती, त्याकडे जीत, सगळे या, एकत्र या, सगळे या, कारण ही स्पर्धा सगळ्यांच्या परिश्रमाने जिद्दीनं पार पडली। या सगळ्यांनी बघा, ओमकारची तर मेहनत राहिली आहे। ओमकार म्हणजे चॉकलेट बॉय। या सगळ्यांनी यांना पण पुढे घ्या, यांना पण पुढे घ्या। बघा, शाळेत जाऊन सुद्धा रात्रीभर इथे जागले, अभ्यास देखील केलं, सगळ्यांनी मेहनत केली, बघा सगळेजण होते मेहनतीमध्ये। या सगळ्यांनी या, कारण सगळ्यांचा सन्मान एकत्रित होईल, सगळ्यांचा एकत्र सन्मान। टाळ्या वाजवांच्या लढी। मित्रांनो, खूप मेहनत घेतात ही मुलं। सिद्धी करवली स्पर्धा अशीच पार पडत नाही, यशस्वी होत नाही, त्याच्यामागे सगळ्या लहान मुलांचा देखील हात आहे, प्रत्येकाचा हात आहे, त्यांचा सन्मान इथे। त्यानंतर मित्र संपूर्ण बॅनर आम्हाला पुरस्कृत केले आमचे दिव्यांशू ग्राफिक ऑर्डरचे, खरे तर फ्री सेवा केतन पाटील यांनी दिली आहे। या केतन या। आणि कलर्स ग्राफिक्सचे ऑनर जर इथे
प्रमोद दादा असतील तर प्रमोद दादा आपण या, त्यांच्याकडून फ्री सेवा आहे संपूर्ण बॅनरची. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. संपूर्ण बॅनर फ्री मध्ये. कलर्स ग्राफिक्स आणि दिव्यांशू ग्राफिक्स. उदार व्यक्तिमत्व, खरे तर दिलदार व्यक्तिमत्व आहेत. चला त्यानंतर संदेश पाटील या. संदेश पाटील या या. खरे तर स्पर्धा 5 रथीची होती योगेंद्र दादा, परंतु 1.5 महिनाभर यांनी मेहनत केलेली आहे. रोशन पाटील या. रोशन पाटील या. रोशन या या. रोशन. संपूर्ण टीमची जिम्मेदारी होती, त्यांचा सन्मान इथे केले होते. कॅप्टन पण आहेत, सगळ्यांचे इथे सन्मान केले होते. बाबू बाबू आपण पण या. नयन सौरभ सगळ्यांनी या या. सौरभ नयन सगळ्यांनी या, कारण सगळ्यांची मेहनत आहे. हे आमचे जितू जितू या. जावया जावया जावई परिवार या. सगळ्यांनी या. सगळे सगळ्यांची मेहनत आहे. आणि यानंतर आपण आता बक्षीस समारंभाकडे बोलणार आहोत. तर मित्र या. हॅलो 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 चेक. बघा द्वितीय क्रमांक ठरल्या स्पर्धेमधला रनरअप संघ रोकेश प्राईज 50,000 रुपये, 50,555 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी संघ विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा. व्हेरी वेल प्लेड. चला या. आजच्या दिवसामध्ये माझ्या मते तर या संघाने 2 क्रमांक पटकवलेत. आंबे ट्रॉफी, चॅम्पियन स्पीड आणि त्यानंतर इथे द्वितीय क्रमांक उमेश दादा भोईर. दादा भोईर बघा एकेकालचे सर्वोत्कृष्ट खेळाडू दहशत या नावाची दादा भोईर आणि उमेश दादा भोईर यांचा स्वागत आहे. बघा उद्या 30 तारीख आहे, परवा 30 बस आहे. बसा बाकी. दादा भोईर, उमेश दादा भोईर खरं तर एकेकाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. कारण एक जमाना होता खिडूकपाडा संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू दादा भोईर आणि उमेश भोईर दहशत होती या नावाची. आणि राहुल उलवेकर ते आता सध्या खेळतात मैदानावरती. स्वागत आहे सगळ्यांचं. द्वितीय क्रमांक 2 शब्द नक्कीच कॅप्टन भावेश. व्हेरी वेल प्लेड. खरं तर संपूर्ण टीमची कामगिरी चांगली राहिली. प्रथमतः मी आयोजकांचा धन्यवाद करतो आणि त्यांची माफी पण मागतो का आमच्या प्रेक्षकांनी थोडा त्यांना त्रास दिला. आणि प्रेक्षकांना पण विनंती करतो का असं काही करू नका, दुसऱ्यांच्या स्पर्धेला गालबोट लावू नका. ते ऐकतील आता माझा. आणि सर्वांचा धन्यवाद एवढे आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. प्रत्येक प्रेक्षक हे आनंदासाठी आलेले असतात, परंतु कधी कधी काहीतरी व्यक्त होते, परंतु लक्ष द्या अशा प्रकारे काही करू नका. कारण थँक्यू दादा भोईर. उमेश दादा आपलं अभिनंदन. नाही खिडूकपाडा संघ पैसे नकोत का? नाही नको. राहू द्या राहू द्या. चला 30 बस पुढच्या वर्षी तुम्हाला देऊ. 50,555 आहेत. बघा संपूर्ण टीमचं काम होईल. गोवा ट्रिप. गोव्याला जा नाही तर ओव्याला जा, पण जा कुठेतरी जा. यस. आता पहिला क्रमांक देण्याच्या अगोदर मित्र सगळ्यांना कलकलीची आणि आग्र्याची या ठिकाणी आमंत्रण असेल येत्या 1 जानेवारी म्हणजे दरवर्षी प्रमाणे. हॅलो 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 चेक. हॅलो चेक चेक. हॅलो चेक. बघा येत्या 1 जानेवारी म्हणजे दरवर्षी सत्यनारायणची महापूजा असते. जनमन मित्रमंडळ आणि जनमन क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांना, सर्व टीम्सला आणि सर्व खेळाडूंना आग्र्याचं आमंत्रण. येत्या 1 तारखेला सगळ्यांनी सत्यनारायणच्या पूजेला सगळ्यांनी उपस्थिती दाखवायची. थँक्यू. चला प्रथम क्रमांक बघा. मॅन ऑफ द सिरीज अशा प्रकारे असेल. 1 विकेट 5 पॉइंट आणि ज्याही कोणत्याही खेळाडूला ती सिरीज मिळेल त्या संघाचे. हॅलो हॅलो चेक. 15,000 रुपये आयोजन कमिटीकडे जमा केले जातील. या गोष्टीची नोंद घ्यावी. तुम्ही तुमचे फक्त पेपर्स द्या, तुमच्या नावावरती गाडी होईल. त्यामुळे इथे पहिला क्रमांक देणार आहोत. रोख कॅश प्राइज 1,00,000 रुपये आणि 1,11,111 हे प्राइज आणि भव्य दिव्य चॅम्पियन ट्रॉफी संघ ठरेल. ओम
नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली. चला संपूर्ण टीम बघा, त्यांचे ग्रामस्थ संपूर्ण रात्रीभर बघा. तुमचे खेळाडू खाली बसा, मान्यवर राहू दे उभे, त्यांचे मान्यवर राहू दे. खेळाडू बसा, मान्यवर खेळाडू आलेत नाही, मान्यवरच आहेत. चला मान्यवरच आहेत. चला सगळ्यांनी ट्रॉफी उंच उचला, डोक्यावर ठेवा. सदाशिव टांडेल आपलं स्वागत आहे. या ठिकाणी चॅम्पियन संघ एकदा जोरदार टाळ्या. टीम ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली विजयाचो. क्या बात है, क्या बात है. जल्लोष आज रात्रभर होणार किरवली गावामध्ये, कारण 30+ आणि जल्लोष प्लस या ठिकाणी 1,11,111. चला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द सिरीज देणार आहोत आणि सदाशिव दांडे तुमच्या संघाला शुभेच्छा. किरवली संघ प्रशांत दादा पाटील अर्थात नानू आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. बघा चला आता खाली जाऊया सगळ्यांनी. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतला मालिकावीर खेळाडू ठरेल आणि थोडा वेळ शांत घेऊ. हॅलो, चला आता सर्व मान्यवर खाली आपण. हॅलो 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 शेख, हॅलो शेख, शेख हॅलो शेख. चला सर्व मान्यवर खाली आपण. हॅलो 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 शेख, हॅलो शेख. तर या ठिकाणी आपण देणार आहोत या स्पर्धेतला मालिकावीर. मित्र या स्पर्धेमध्ये 32 संघ होते. 32 संघांपैकी 28 संघांचा गाशा गुंडाळला. 4 संघ नशिबवान राहिले आणि त्या 4 संघातल्या एका खेळाडूला $384 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले. बघा त्या 384 मधून एकच खेळाडू ठरलाय मालिकावीर आणि त्याला देण्यात आपण या स्वप्नातील बाईक. आणि स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार. खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू ठरेल या स्पर्धेतला मालिकावीर. हॅलो शेख. तर नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेतला मालिकावीर आमचे मान्यवर सर्व उपस्थित आहेत. सगळ्यांच्या शुभाशय ते दिलं जाईल मालिकावीर. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्या खेळाडूची कामगिरी भरपूर चांगली राहिली, स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न आज कंप्लीट झालंय आणि आपण देणार आहोत या स्पर्धेतला मालिकावीर. संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 विकेट्स, एका विकेटसाठी 5 पॉइंट, अशा प्रकारे 50 पॉइंट आणि फलंदाजी करताना 77 रन्स अर्थात 127 पॉइंट्स मालिकावीर ठरलाय या स्पर्धेमध्ये. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघाचा खेळाडू मंगेश पाटील. मंगेश पाटील ठरले स्पर्धेतला मालिकावीर. हो खाली या, खाली या, खाली या. 12 होऊन गेलेत. नाही काकेत कलसा आणि गावाला वलसा असे बाईक मिळाले. मंगेशची ही आपल्या कारकिर्दीमध्ये दुसरी बाईक आहे. व्हेरी वेल, व्हेरी वेल. मामा चुम्मा घेऊ नका मामा. जय राहिली. 1 मिनिट मला बोलू द्या की तुम्ही बोलता नाही बोलते. मालिकावीर ठरलाय या स्पर्धेमध्ये मंगेश. खरं तर सकाळी देखील एक स्पर्धा पार केली. मालिकावीर स्पोर्ट्स सायकल मिळाली आणि त्यानंतर आता बाईक मिळाली. सर्वप्रथम मंगेश
तुझं अभिनंदन करेल. तुझ्या सोबत जेवढे गावकरी आहेत सगळ्यांचं स्वप्न कंप्लीट झालंय. एकदा काय सांगशील संपूर्ण प्रेक्षकांबद्दल? नक्कीच प्रेक्षकांचा खूप साथ असतो. मला प्रत्येक आमच्या मॅचला खूप प्रेक्षक गर्दी करतात, त्यांचं खूप आभार मानतो मी प्रेक्षकांचं. आणि माझ्या यंगस्टारचं सुद्धा मी खूप अभिनंदन करेन, कारण मला ते नेटमध्ये खूप प्रॅक्टिस करून घेतात. तेजस पाटील, भाया, सुजल वगैरे, विघ्नेश वगैरे खूप माझी प्रॅक्टिस करून घेतात, धीरज वगैरे, त्यांचं देखील मी खूप आभार मानतो. त्यांचाच विश्वास असतो माझ्यावर प्रत्येक. आणि प्रशांत दादाचं देखील खूप, कारण की तो मला किती पण बॅट फॉर्मला असलो तरी तो मला ओपनिंगच केलं होतं, मागे कधीच ठेवत नाही. त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो मी. नक्कीच मंगेश, ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली. गेली 10 वर्ष सातत्यानं या ठिकाणी संजय शेठ मारुती पाटील, श्री गणेश प्रोप्रायटर संजय शेठ मारुती पाटील यांच्या माध्यमातून गेली 10 वर्ष ही बाईक पुरस्कृत करण्यात येते. तर आज उपस्थित बघा आपल्या पनवेल तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष रामदास भाई या ठिकाणी उपस्थित. भाई, 2 शब्द या स्पर्धेबद्दल तुम्ही आणि या मालिकावीर खेळाडूला शुभेच्छा द्या. खरंच दरवर्षी प्रमाणे आम्ही या ठिकाणी येत असतो आणि अशी सर्वात उत्कृष्ट स्मृतिचषक प्रभाकर दादा पाटील आणि आयोजक आपले योगेश पाटील आणि त्यांची सर्व टीम जे मेहनत करते. खरंच दरवर्षी आम्हाला एवढा उत्साह येतो या ठिकाणी की एवढ्या सुंदर वातावरणामध्ये, आता थंडी पण कमी लागतो. तर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही नेहमी या स्पर्धाला बघण्यासाठी इच्छुक असतो. आणि आज जो याही 1 नंबर जी स्पर्धा जी मेहनत केली, जे यांच्या सगळं साथीदार असतील आणि त्यांची टीम असेल, जसं 2 नंबरची आम्ही बघितली स्पर्धा आहे, त्याही देखील मेहनत केली होती. आम्हाला वाटलं तेच जिंकतील, पण स्पर्धा अशी आई फिरवून टाकली. त्यांचे सर्व फिल्डर असतील, फलंदाज गोलंदाज असतील, यांना खरोखर या ठिकाणी त्याही 1 नंबरचा पारितोषिक पटकावला. आणि यांना जे आज बाईक मानाची मिळाली त्यांचं देखील मी शुभेच्छा देतो. आणि सर्व आयोजकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या देखील आम्ही शुभेच्छा देतो. 2 दिवस बाकी आहेत, कोणी पार्ट्या करताना आपलं घरी कोणीतरी वाट बघतं, हे देखील आपण थोडं सांभाळलं पाहिजे. आणि सर्वांना एकदा खूप खूप पनवेल तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र, आज ही स्पर्धा पार केली, परंतु येत्या 14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान छत्रपती ट्रॉफीचं आयोजन तलोजेचे आमचे दमदार आयोजक कमलाकर शेठ पाटील यांची भव्य दिव्य स्पर्धा आहे. प्रत्येक दिवशी 8 संघ आहेत, 1 लाख प्राइज आहे. प्राइज नंतर मानव साठी बाईक आहे. बघा, संघ ऑलरेडी झालेत, परंतु आता इथे चॅम्पियन झाल्याबद्दल किरवली संघाला एंट्री त्या ठिकाणी देण्यात येईल. त्यानंतर द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या संघांना एंट्री देण्यात येईल. नक्कीच त्यांचं अभिनंदन करू. आणि आता एक अपेक्षा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, नेहमीप्रमाणे मंगेश पाटील म्हटलं की सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे. मंगेश, सगळ्यांची इच्छा एक संगीत व्हायला पाहिजे. हॅलो हॅलो, आवाज वाढवतात, आवाज. हॅलो हॅलो हॅलो, ओके ओके. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेस अन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. जय महाराष्ट्र. मंगेश, एवढा सुंदर आवाज आहे, एखाद्या कोणी कलाकाराने ऐकलं तर तुला क्रिकेट सोडून तिकडे घेऊन जातील. टाळ्या होऊ द्या एकदा जोरदार. आणि ही स्पर्धा संपन्न झाली असं घोषित करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.